माणसाचे शब्द हे औषधासारखे असतात. योग्य वेळ आली आणि योग्य पद्धतीने जर वापरले तर जखमी मनाला पण आधार देतात, सुख हलके करतात आणि नाते पण जपतात. पण काही शब्द विचार न करता बोलल्यावर ते मनाला जखम करतात, गैरसमज निर्माण करतात आणि नवीन वेदनांना जन्म देतात. काही वेळा आपल्या बोलण्यामुळेच आपण आपले शत्रू तयार करत असतो. त्यामुळे बघा, बोलण्यापूर्वी विचार करून बोललेलं चांगलं. कारण बघा ताईंनो, शब्दांमध्ये जखम करण्याची ताकद असते, जखम भरून काढण्याची पण ताकद असते आणि शत्रू निर्माण करण्याची पण ताकद असते. नमस्कार मंडळी, मी शर्मिला आपल्या सर्वांचे आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर बघा ताईंनो, ही वेळ आहे सकाळी 6ची. मी फ्रेश झाले आणि बघा, आपण उठलो की लगेचच कामाला सुरुवात करतो, पण तसं करू नका ताईंनो. थोडासा 5 मिनटं का होईना स्वतःसाठी वेळ काढा. तर अशा पद्धतीने मी थोडंसं गरम पाणी पिलं, त्याच्यानंतर चहा ठेवला आणि नंतर पुन्हा कामाला माझ्या सुरुवात केली. आता सकाळी सकाळी मुलांचे टिफिन असतात, नाश्ता असतो, त्यांची तयारी करायची असते आणि ज्या ताईंची लहान मुलं असतात त्यांची तर तारेवरचीच कसरत असते. तर बघा, मी आज इकडे आहे ना, मुलांच्या टिफिनसाठी जो कोबीचा पराठा आहे तर तो बनवणार आहे. कोबीची भाजी खायचं म्हटलं की सगळ्यांची तोंडं वाकडी होतात. मग कधी कोबीची भजी बनवा, कधी कोबीचा पराठा बनवा, कधी वड्या बनवा, असे वेगवेगळे प्रकार त्यांना बनवले तरच ते त्यांच्या पोटात जातात. असो, आता इथे मी फूड प्रोसेसरमध्ये चांगला अगदी 1 मिनिटात कोबी छान बारीक करून घेतला. आता या कोबीमध्ये सगळे जे बेसिक मसाले आहेत तर ते मी टाकले. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं. आता बघा, जर तुमची लहान मुलं असतील तर तुम्ही तिखट जरा बेतानेच वापरा. तर आपण जशी पुरणपोळी करतो ना, तर त्या पद्धतीने मी हा पराठा केला. पण ताईंनो, मी तुम्हाला एक सजेस्ट करेन इथे, असा पराठा न बनवता तुम्ही आपण जे थालीपीठ बनवतो ना त्या पद्धतीने बनवला ना तर खरंच खूप चांगलं. कारण हा पराठा ना बनवायला खूप त्रास देतो आणि त्याने मला खरंच सकाळी त्रास दिला. तुम्ही बघू शकताय, या पद्धतीने माझा पराठा झाला आहे जरा म्हणजे त्याचं सारण वगैरे बाहेर येत होतं. म्हणजे जसं आपण आलू पराठा करतो त्या पद्धतीने हा काही होत नाही. असं आता इथे माझा नाश्ता वगैरे टिफिन तयार झाला. आता जानूला 6:45ला स्कूलला जायला लागतं, त्यासाठी तिची मी वेणी घालत होते. आता बाकी तयारी तर सगळी जानू करते, टिफिन वगैरे भरते, पण वेण्या काही अजून तिला हाताने स्वतः घालता येत नाही, तर वेण्या घालून द्याव्या लागतात. बाय बाय. बाय श्रीनाथ. हे बाबू, चला उठा 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 उठा. आता बघा, जानू गेली स्कूलला आणि आता श्रीची तयारी करायची. तर श्रीला उठवलं, त्याला उठवणं म्हणजे एक टास्कच असतो. तसं उठतो आवाज दिला की, पण मलाच वाईट वाटतं सकाळी सकाळी एवढ्या छोट्या मुलांना स्कूलचा टायमिंग असतो ना. तर खरं म्हणजे या छोट्या मुलांचा टायमिंग 10च्या पुढे ठेवला पाहिजे, पण असं आता प्रत्येक शाळेचा टाईम तोच असतो. तर त्याचा टिफिन वगैरे तयार केला, भरला, त्याला आंघोळ घातली आणि आता त्याची इकडे मी स्कूलची तयारी करत होते. टाय वगैरे त्याला हाताने लावता येत नाही अजून, त्याचा शर्ट वगैरे घालतो, बाकी करतो तो, पण म्हटलं टाय लावता येत नाही म्हणून मग मी करून देते अशी तयारी. पावडर लावायचं म्हटलं की नको म्हणतो, बोलतो नको मला पावडर, मी गोरा आहे. आणि बघत येईनो, एका आईच्या मोबाईलची बॅटरी चार्ज होण्याचा हाच तो चार्जर आहे. तिची मुलं जेव्हा तिला असे लाड करतात. हे बघा ताईंनो, आता मुलं माझी दोन्हीही स्कूलला गेली. त्याच्यानंतर नाश्ता, त्यांचा टिफिन वगैरे झाला, तर त्याची इकडे भांडी वगैरे साफ करून, किचन साफ करून मी घेतलं आहे. माझी तयारी झाली, मी फ्रेश झाले, कपडे वगैरे चेंज केली आणि आता स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. कारण बघा, जेवण बनवून झालं की लगेचच मला श्रीला देखील आणायला जायला लागतं. आता माझी पूजा, त्याच्यानंतर बाकी सगळी जी काही कामं आहेत ते झालेलं आहे. फक्त आता जेवण बनवायचं बाकी आहे, ते पण बनवून घेते पटकन आणि मग तुमच्याबरोबर आणि पुढचा व्हिडिओ शेअर करते. चला तर मग आता मी काय आज बनवणार आहे जेवणामध्ये भाजी वगैरे, तर ते तुमच्यासोबत शेअर करते. तर घरातली बाकी सगळी साफसफाई वगैरे झाली, झाडू मारून लादी पुसून वगैरे घेतलं. त्याच्यानंतर कपड्याची मशीन लावली आणि मी इकडे आधी जेवण बनवायला घेतलं. देवपूजा जरा पाठी ठेवली, म्हटलं देवपूजा निवांत करावी.
म्हणजे जेवण बनवून झालं की सारखं सारखं मध्ये मध्ये उठावं लागत नाही. कारण कसं असतं बघा, एकदा देवपूजेला बसलं ना की निवांत अगदी मन एका जागेवर स्थिर असणं खूप महत्त्वाचं आहे. पण जर आपण कुकर लावला आहे, देवपूजेला बसलो आहे, मग ते कुकरच्या शिट्ट्या किती होत आहेत, भाजी शिजत घातली आहे, ती शिजली की नाही, किंवा करपले की काय, पाणी लागतं आहे की काय, अशा अनेक प्रश्न मग आपल्या मनामध्ये निर्माण होतात आणि मग पूजेमध्ये लक्ष लागत नाही. म्हणून आज मी म्हटलं शुक्रवार आहे, श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचं आहे. म्हटलं जरा वेळच लागणार, मंत्र बोलत आपण कुंकुमार्चन करतो, त्याच्यामुळे म्हटलं अगोदर आपण जेवणच तयार करून घ्यावं. बघा ताईंनो, इथे देखील मी तुमच्याशी थोडंसं बोलते. तुमच्या देवघरामध्ये जेवढे पण देव आहेत, तर तुम्हाला जर त्याची पूजा अर्चा आराधना करणं शक्य असेल तर तुम्ही मूर्त्या आणा, त्याची पूजा करा. पण एखाद्याने मूर्ती आणली आहे किंवा एखाद्याने श्रीयंत्र घेतलं आहे, कवड्या घेतल्या आहे म्हणून त्याचं बघून तुम्ही घेऊ नका. का तर बघा, त्याची जी पूजा आहे तर ती त्यांच्या वाराला योग्य पद्धतीने झालीच पाहिजे. तर तुम्ही ते देवांच्या मूर्त्या वगैरे तुमच्या देवाऱ्यामध्ये आणून प्रस्थापित करा. कारण काही लोकांना बघा अशी सवय असते, बऱ्याच लोकांचं मी पाहिलं आहे की कोणी काय आणलं ते पाहिलं की चला आपल्याला पण आणायचं आहे. म्हणजे अशा लोकांचा स्वभाव काय बोलतात ना, दुस्वासी, म्हणजे दुसऱ्यांनी केलं की आपल्यालाही करायचं आहे असतो. आता एकेकाचा स्वभाव, प्रत्येकाच्या स्वभावामध्ये फरक असतो. तर इथे मी आज शेवग्याची शेंग केलेली आहे, मस्त अशी छान फोडणी करून घेतली, नॉर्मलच नेहमीसारखी. तुमचीसुद्धा हीच पद्धत असेल. त्याच्यामध्ये चिंच गूळ टाकलं, छान असं त्याला आंबट गोड टेस्ट येते. आणि लगेचच मला जेवढं गरजेचं आहे, जेवढी भाजी करायची तेवढं मी पाणी गरम करून टाकलं. तर तुम्ही जर पाणी गरम करून का टाकलं हे विचारलं तर त्याचं कारण एकच आहे की भाजीला कट चांगला येतो. आपण लसूण खोबरं वगैरे वाटण टाकतो तर ते काही प्रमाणातच टाकले पाहिजे. तर काही लोकांची सवय असते भाजीला घट्टपणा येण्यासाठी भरपूर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट, त्याच्यानंतर लसूण खोबरं टाकायचं. पण असं अजिबात करू नका, त्यामुळे भाजीची टेस्ट पूर्णपणे बिघडते. मला तर अजिबात हे असलं जास्त कोणतेही मसाले टाकून भाजी घट्ट केलेली आवडत नाही. त्याला ऑप्शन पण आहेत ना, त्याच्यासाठी भरडासुद्धा येतो भाजीला घट्टपणा येण्यासाठी. ती रेसिपी मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे, कारण आता तो माझा संपलेला आहे आणि तो मी बनवेल तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेन. तर आता इथे भाजी झाली की लगेचच मी ती साईडला ठेवून देते आणि पटकन जी भेंडी आहे, भेंडी पण अगदी साधीसुधी करून घेणार. म्हणजे इथे आता छान तेल गरम झालेलं आहे. तर मी आज मिरचीची भेंडी करणार नाहीये, तर मस्त लाल तिखटाचीच मिरची करणार आहे. तर इथे याच्यासाठी आपल्याला मोहरी नाही यूज करायची, फक्त जिरे यूज करायचे. तर मी जिरे टाकले थोडेसे, त्याच्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकला ना की असं सगळं त्याच्यातलं पाणी उडतं. आता इथे कांदा टाकणार, एक छोटासा कांदा मी घेतलेला चिरून तो देखील टाकला. छान असं परतवून घेते त्याला. कांदा मस्त आता लाल परतवून झालाय, तर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकते. सॉरी, अगोदर मला लसूण टाकायचं होतं, मी विसरले. टोमॅटो जरा साईडला करते आणि हा ठेचून घेतलेला जो लसूण आहे तो त्याच्यामध्ये अगोदर टाकते आणि तो फ्राय करते. कधी कधी असं होतं बघा ताईनं, फोडण्या देताना पटकन आपल्याकडून काहीतरी विसरतं, पण असं जुगाड तर आहेच आपल्याकडे. आपण गृहिणी म्हटलं की तेवढ्या बाबतीत तर आपला एक नंबर आहे, कोणी हात नाही धरणार, बरोबर ना. तर आता इथे छान असं टोमॅटो देखील मी भाजायला घेतले. मगाशी सांगितल्याप्रमाणेच मी लगेचच मीठ टाकते, कारण मीठ टाकले की मग तुम्हाला सांगितलं मगाशी टोमॅटो भाजलं जातं, कांदा व्यवस्थित सगळं छान असं इथे भाजून झालं की लगेचच आता त्याच्यामध्ये बेसिक मसाले टाकणार. त्यामध्ये थोडीशी हळद, जिरा पावडर, धना पावडर. आता मी लाल मिरची घाटावरचं जे आमचं काळं तिखट आहे ते नाही टाकलं. आता फक्त याच्यामध्ये मिरची पावडर टाकणार आहे, कारण काही भाज्यांना मी फक्त मिरची पावडरच टाकते. तर काही उसळ वगैरे असतात ते त्याला, तर तसंच मी यासुद्धा भाजीला मिरची पावडरच टाकली. त्यानंतर थोडासा याच्यामध्ये सुद्धा आपण किचन किंग मसाला टाकायचा. या मसाल्याने ना टेस्ट खूप सुंदर येते भाजीला, त्यामुळे मी तो नेहमी वापरते. खरं मसाले छान भाजून झाले. थोडीशी कोथिंबीर, अगदी थोडीशीच मी टाकलेली आहे. ते बघा झाले, मस्त मसाले भाजून झालेले. भले तुम्ही म्हणा आता
भेंडीची भाजी करते आणि पाणी कसं यूज करते, भेंडी चिकट होणार. मी पाणी भेंडीत नाही टाकलं, हे मसाले परतण्यासाठी मी पाणी टाकते. म्हणजे ते भेंडी टाकायच्या अगोदरच हे मसाले पाण्यामध्ये छान असे कच्चा पाणी त्याचा निघून जाईल आणि मस्त भाजी होईल, त्याची फोडणी मस्त बसते. म्हणजे चला आता बघू शकताय तुम्ही मसाला छान भाजून झालेला आहे. ती लगेचच इथे कट करून मी भेंडी ठेवली होती, भेंडी घालते. भेंडीची भाजी घरामध्ये सगळ्यांना आवडते. ऋतू, जानू, श्रीचे पप्पा सगळ्यांना भेंडीची भाजी आवडते. काही घरांमध्ये भेंडी अजिबात पसंती दिली जात नाही, भेंडी खाल्ली जात नाही, काटे चिकट होते. पण माझा तर अनुभव असा आहे, मी केलेली भेंडी अजूनपर्यंत तर काही मला चिकट झालेली जाणवली नाही. हे बघा, एवढं मी पाण्यामध्ये मसाला जरी भाजला तरी भेंडी अशी सुकीच आहे. चला तर मग अशा पद्धतीने आपली भेंडीसुद्धा तयार झाली. आणि थोडाच वेळ, अगदी 2 मिनटं झाकण टाकायचा. कंटिन्यू झाकण टाकून जर तुम्ही शिजवली तर त्याचं काय होतं, झाकणाला जे पाणी जमा होतं तर ते त्या भेंडीमध्ये पडतं आणि भेंडी हमखास तुमची चिकट होणार. त्याच्यामुळे ही एक ट्रिक मस्त आहे भेंडीसाठी. भेंडी कधी झाकण ठेवून वाफवायची नाही. आता इथे फक्त 1 मिनिटासाठी मी ठेवलेलं आहे झाकण. वाफ आली की मी काढून टाकणार. बघा आता ही अशीच भेंडी जी आहे तर ती शिजून द्यायची. बघितलं ना ताईंनो, घड्याळाचा काटा फिरतो तसं आपल्याला पटापट कामं करत पुढे जावं लागतं. आता पातळ भाजी झाली, लगेच भेंडीची सुकी भाजी करून घेतली की आता इथे चपात्या बनवल्या आणि लगेच एक भाकरी देखील केली. आता तुम्ही म्हणाल चपाती भाकरी दोन्ही का गं? तर ताई तर असं आहे, मला आज भाकरी खायची होती म्हणून बाकी सगळ्यांना मी चपात्या बनवल्या आणि माझ्यासाठी एक भाकरी बनवली. असं आता माझा इकडे सगळा स्वयंपाक झाला आहे. मी आता देवपूजेला सुरुवात करणार. तर देवांची सुद्धा छान अशी विधिवत मी इकडे पूजा करून घेतली. सगळ्या देवांना फुलं अर्पण केली, धूप अगरबत्ती अर्पण केली. आणि मी मगाशी तुम्हाला म्हटले की आज शुक्रवार होता तर श्रीयंत्रावरती मला कुंकुमार्चन करायचं होतं. कुंकुमार्चन केलं, त्याला धूपदीप ओवाळून घेतला. देवांचे आशीर्वाद घेऊन माझी पूजा सगळी झाली. त्याच्यानंतर लगेचच श्रीच्या पप्पांचा टिफिन पॅक करायला घेतला. कारण बघा, घड्याळाच्या काट्याप्रमाणे पळावं लागतं. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की बघा ताईंनो, आता माझी सगळी कामं झालेली आहेत. म्हणजे आता हे घड्याळ थोडंसं आमचं पुढे आहे. 12:30 वाजायला आलेले, तर वाजलेले आहेत 12:30. त्याच्यामध्ये 10 मिनटं पुढे लावल्यामुळे तुम्हाला 1:45चा टायमिंग दाखवते. तर आता ही दिवसभराची माझी जी काही सगळी रुटीन म्हणजे 6 वाजल्यापासून मी तुमच्यासोबत शेअर केलेले ते सगळं झालेलं आहे. आता इथे बघा आमचे कान्हा आणि राधा कशी चिवचिव करतायत. राधा, ए राधा, कान्हल्या, बघा कसे बोलतायत ते छान असे. राधा, कान्हा, अजून नवीन आहेत ना, थोडेसे अजून जुळायला वेळ लागणार. तरी पण बघा त्यांचा आवाज, त्यांच्या जवळ बसेल असं कोणी नसेल ना की एकदम शांत राहतात. पण जवळ असेल तर थोडं तरी त्यांचा गोंगाट चालूच राहतो. किती छान वाटतंय ना घरामध्ये अशा पक्ष्यांचा आवाज वगैरे आला. तर ताईंनो बघा, आज जे मी तुमच्यासोबत रुटीन शेअर केलं सकाळी 6 वाजल्यापासून ते 12:30पर्यंतचं, तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता एक लाईक नक्की करा. चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असे छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा. आणि आमच्या कान्हाला आणि राधाला रोज पाहण्यासाठी चॅनेलवरती नक्की या. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशा छानशा व्हिडिओ ब्लॉग बरोबर पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.